नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवड महापालिका रणसंग्राम 2026. अर्थातच आता प्रचाराच्या तोफा देखील झडू लागलेल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये मग प्रत्येक पक्ष आम्हीच कसे सत्तेवर येऊ किंवा सत्तेत येण्यासाठी जे काही करता येईल ते सगळे पैंतळे वापरण्यासाठी अर्थातच तयारीत आहेत. कालच तिकडे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी एक वात पेटवली की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 2017ला सत्तेवर आलेल्या भाजपनं भ्रष्टाचार केलेला आहे आणि सत्तेचा माज आणि मस्ती त्यामुळे महापालिका बर्बाद झाली. अर्थात त्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील उत्तर दिलं की अजितदादा नेमकं कोणत्या पक्षाबद्दल बोलत आहेत आणि कोणत्या नेतृत्वाबद्दल बोलत आहेत याचं भान राखावं. जर आम्ही आरोप करायला लागलो तर अजित पवारांचं पुस्तक बंद होईल. अजित पवार हे बिनबुडाचे आरोप करतायत. या सगळ्या गोष्टी आता अर्थातच पुढच्या प्रचाराच्या टप्प्यात आणखी हाईपला जातील. पण एवढं जरी सगळं असलं तरी अशी काही जुनी जाणती अनुभवी नेते मंडळी आहेत ज्यांच्याशिवाय आजही पिंपरी चिंचवडच्या राजकारणातलं पान हलत नाही. असेच एक नेते ज्यांना राजकीय अजातशत्रू असं म्हणता येईल, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे, अर्थातच ज्यांच्या मागे एक नेहमीच कायम बिरुद लागलेलं आहे, भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे. आणि आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. विलास भाऊ, आपलं PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. खरं तर मी आत्ताच नुकतंच म्हटलं, भोसरी विधान मतदारसंघाचे प्रथम आमदार असं कुठे जरा जरी कोणी ऐकलं तर नाव पहिले येतं तुमचं. पण याच्या आधी सुद्धा तुम्ही एक निवडणूक हवेली मतदारसंघातून जिंकलेली होती, हे मात्र बऱ्याच जणांना लक्षात घेता येत नाही. खरं तर तो संघर्ष सगळ्यात महत्वाचा होता 2004 सालचा, ज्यावेळी प्रत्यक्ष राष्ट्रवादीकडून तुम्ही निवडणूक जिंकला होतात. त्याच्या आधी तर तुम्ही महापौर देखील राहिला होतात. त्यामुळे एवढं सगळं जे काही, अर्थात तुम्ही मगाशीच एक वाक्य म्हणालात की आईवडिलांच्या संस्कारांमुळे, त्यांच्या आशीर्वादाने मला हे मिळालं. काय सांगता येईल पहिल्यांदा तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक आहे? नाही, मी पाहिलेलं राजकारण म्हणजे त्या काळातलं की पिंपरी चिंचवड हे शहर त्या ठिकाणी नव्हतं, तर गावं होती. भोसरी, अकुर्डी, पिंपरी आणि चिंचवड. आणि त्या गावातली ग्रामपंचायती म्हणून त्या ठिकाणी एक ती नगर परिषद झाली. आणि त्यावेळेसचे आमदार कैलासवासी अण्णासाहेब बागरांनी त्यावेळेस ही नगर परिषद स्थापन केली. आणि मग नंतरच्या कालांतराने मग ज्ञानेश्वर लांडगे, मामासाहेब पिंपळे, नंतर मग नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यावेळेस पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या याच्यातनं एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा. त्यावेळेस डॉक्टर श्री गारे जनता दलाचे त्यावेळेस पहिले नगराध्यक्ष झाले. आणि माझे वडील त्यावेळेस नगरसेवक होते, माझे चुलते होते, माझे मोठे साडू दामोदर गावाने ते सुद्धा त्या ठिकाणी नगरसेवक होते. भोसरीमध्ये 3च नगरसेवक होते. मग फुगेवाडी, कासरवडी म्हणून ते वेगळे नगरसेवक होते. पिंपरी चिंचवड आणि अकोली म्हणून ते वेगळे नगरसेवक होते. असे मिळून त्या ठिकाणी ती नगरपालिकेची निवडणूक झाली आणि नगराध्यक्ष झाले. त्यावेळेसची आणि आताची खूप परिस्थिती आहे. त्यावेळेस साधा जरी समजा एखादा नगरसेवक गेला तरी माणसं उठून बसायची, उभी राहायची, मान द्यायची. आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. राजकारणातले त्या काळात मी पाहिलेले यशवंतराव चव्हाणांना मी फार लहान असताना त्यावेळेस त्यांचं मी फक्त पाहिलेलं, ऐकलं. राजारामबाबू पाटील, वसंतदादा पाटलांना जवळून पाहिलेलं आहे. वसंतदादा पाटलांना ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलची पायाभरणी करायची त्यावेळेस स्वतः शरद पवार साहेब, वसंतदादा पाटील त्या काळामध्ये आले होते. म्हणजे मी पाहिलेलं काम, मी पाहिलेलं त्या काळात रामकृष्ण मोरे सर असतील, ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. आणि मग 1986 नंतर 92ला ज्यावेळेस मी पहिल्यांदाच अपक्ष म्हणून नगरसेवक झालो, त्यावेळेस अजितदादा 91ला या भागातले खासदार झाले. बरोबर. आणि त्यावेळेसचा मी त्यांच्यावरचा कार्यकर्ता, तरुण वयातला मी. आम्ही एकामागे एक 2 वर्षाच्या फरकाने आम्ही असेल वयामानाने. पण त्यावेळेसची म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ती निवडणूक होती. काँग्रेस एक काँग्रेस होती त्यावेळेस. आणि या राज्यामध्ये 1 नंबरनी निवडून आलेले अजित पवार होते. पण कालांतराने त्याच्यामध्ये ते वर्ण परत खाली आले, राज्यमंत्री झाले. 92ला सार्वत्रिक महापालिकेची निवडणूक लागली, त्यावेळेस मला तिकीट दिलं नाही, मी अपक्ष उभा राहिलो.
निवडून आलो आणि 93-94 मला महापौर केलं पवारसाहेबांनी दादांनी. त्यावेळेस निवडणूक झाली माझ्या काळामध्ये, एक संघ असताना सुद्धा. आणि मग ते 2 गट त्या ठिकाणी दिसायला लागले. परंतु पवारसाहेबांनी दादांनी सांगितले की हे शहर चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला गटपेक्षा या नागरिकांच्या हितासाठी चांगले निर्णय घेणं गरजेचं आहे. मग अजितदादांनी याच्यामध्ये लक्ष दिलं, एक चांगलं काम या परिसरामध्ये उभं केलं. म्हणजे त्या काळात यशवंतराव चव्हाण जर त्यांचे विचारदृष्टी विजन नसतं तर आमची ही महाराणावरली MIDC आली नसती, मग ते टाटा मोटर्स नसती, बजाज ऑटो नसती, किंवा क्रॉम्प्टन ग्रूज नसती, किंवा वल्कन लेवल नसती, अल्फा लेवल नसती, किंवा ह्या कंपन्या तुम्हाला दिसल्या म्हणजे नसत्या. माळरानच राहिलं असतं अशी परिस्थिती होती. हां. त्या काळात त्या असणार दृष्टी त्याला खूप मोठ्या प्रमाणात घालून देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. बरोबर. आणि मग शरद पवारांचं विजन फार वेगळं होतं. कारण 84ला ज्यावेळेस ते उभे राहिले लोकसभेला, त्यावेळेस खूप मोठी स्पर्धा होती येस काँग्रेसची त्यावेळेची. त्यावेळेचा मी छोटा कार्यकर्ता, पण जाहीर सभेचा अध्यक्ष मी होतो त्या काळात. म्हणजे ह्या सर्व गोष्टीला जवळून पाहिलेला राजकारणातली सुद्धा मोठी माणसं, समाजकारणातली मोठी माणसं, या सर्व गोष्टी पाहत मी आलेलो आहे. बरोबर. आता तुम्ही या पक्षाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा निवडणूक समन्वयक आहात आणि आता महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. काल अजितदादांनी जे काही भाजपच्या सगळ्या कारभारावर आरोप केलेले आहेत, आज रवींद्र चव्हाणांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. आता हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. पण मला एक प्रश्न असा पडतो, मग 2017 ते 2022 जे भाजपने काही केलं आणि आता दादांनी त्याच्यावर भाष्य केलंय, तर तुम्हाला असं वाटतं की खरंच महापालिकेमध्ये झालेला जो काही 2017 ते 22 मधला तथाकथित भ्रष्टाचार आहे त्याच्यावर दादांनी केलेलं भाष्य योग्य आहे? नाही, 1992 ते 2017 पर्यंत जर पाहिलं ना, तर आशिया खंडामध्ये श्रीमंत महानगरपालिका म्हणून कोण पाहिजे तर त्या पिंपरी महानगरपालिका. बरोबर. आमचा अख्खा देश, बरोबर. आमचं राज्य, बरोबर. की आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे तर पिंपरी महानगरपालिका. बरोबर. आणि त्यावेळेसचे प्रकल्प, त्यावेळेसची लोकसंख्या ही आम्ही पाहिली. मग मी कार्यस्पर्शी लक्ष्मण जगताप असेल, कार्यस्पर्शी नानासाहेब चितळे असतील, त्यावेळेस ते आमचे आयुक्त, खासदार, राज्यपाल म्हणून ज्यांनी काम केलं ते श्रीनिवास पाटील, आम्ही त्या काळामध्ये 92ला ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस भक्तिशक्ती शिल्प ते त्या ह्याच्यामध्ये दिसतात. बरोबर. हे सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सुद्धा आम्ही ज्या पद्धतीनं जे काम या शहराला लागतं, ज्या नागरिकांसाठी जे हिताचं असेल ते निर्णय त्या ठिकाणी त्या काळामध्ये अजितदादा घ्यायचे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे सुद्धा असायचे त्यावेळेस. बरोबर. 92 ते 97 हे सर्व काही प्रकल्पाच्या बाबतीमध्ये नवीन त्या ठिकाणी काय करता येईल, नवीन DP आला पाहिजे, आणखी काय करता आलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी त्या काळामध्ये असायच्या. पण एक मान असायचा. श्रीनिवास पाटील आयुक्त, मी महापौर, लक्ष्मण जगताप चेअरमन, नानासाहेब चितळे पक्षनेता, एक वेगळी उंची असायची कामाची. आणि ज्यावेळेस पद दिलं ना तर पवारसाहेब सांगायचे, दादा सांगायचे की पदाची उंची त्या ठिकाणी राखायची असेल तर पद त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःसाठी नाही, ते नागरिकांच्या हितासाठी आहे. त्या पदाची उंची तुम्ही वाढवली पाहिजे कामाच्या माध्यमातून. हे पवार साहेबांनी त्या काळात आम्हाला सांगितलं. अजितदादांनी सांगितलं की हे काम त्या ठिकाणी करायचं असतं. पद तुम्हाला ते शोभेचं नसतं, लोकांचं काम करायचं. बरोबर. अनेक कामं केली त्या काळामध्ये. किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेस माझ्यावरती लक्ष्मण जगतापती पवार साहेबांनी जबाबदारी दिली. त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते. बरोबर. आम्हाला सांगितलं लातूरला तुम्ही जा, भूकंप झाला, किल्लारीला जा, त्या ठिकाणच्या असताना काय ती परिस्थिती पहा. आणि आमच्याकडल्या याच्यामध्ये एक DY पाटीलला जी जागा दिली होती पिंपरी महानगरपालिकेत, त्यावेळेस ठराव करून ती की त्यांना 25 वर्ष करावती ती संस्था त्या ठिकाणी द्या. आम्हाला सांगितलं की तो ठराव निरस्तर करा. निरस्तर केला. तिकडली जी काही ज्यांच्या आईवडिलांनी त्या मुलांना आम्ही इथं आणलं, त्या मग भारतीय जैन संघटनेच्या ताब्यात ती संस्था त्या ठिकाणी आम्ही निर्माण केली. आम्हाला स्वतःला त्या समाधान काय वाटलं की पवार साहेबांनी सांगितले ह्या गरिबांना त्या ठिकाणी मदत करायची, ज्यांना कोणच नाही आईवडील नाही, आता भूकंपात गेलेले आहेत, त्यांना मदत करायची. ती त्या काळातली भावना आमची पाहिलेली आम्ही. आज काय आहे की 92 ते 2017 पर्यंत ज्यावेळेस जी काय आम्ही प्रकल्प करत करत किती मोठमोठे त्या ठिकाणचे आहेत की आज तुम्हाला नाशिक फाट्यावरला GRD टाटाचा जो उड्डाण पूल दिसतो डबल मजल्याचा, तो त्या ठिकाणी पवार साहेब त्या याच्यामध्ये केंद्रामध्ये मंत्री असताना जवाहरलाल नेहरू नॅशनल मिशनच्या माध्यमातून केंद्रातनं फंड आणले. शासनाचे फंड, अजितदादा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते फंड त्या ठिकाणी आणले. महानगरपालिका त्या ठिकाणी, तो प्रकल्प त्या ठिकाणी, त्याच याच्यातनं एक घरकुल म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडे आहे.
त्या भागातल्या लोकांना, गरिबांना घरं मिळावी त्या दृष्टिकोनातून सुद्धा जवाहरलाल नेहरू नॅशनल मिशनच्या माध्यमातून तो प्रकल्प राबवला. निगडी वॉटर स्कीमला सुद्धा ज्यावेळेस रामकृष्ण मोरे सर त्या काळामध्ये होते त्यांनी सुद्धा तो प्रकल्प मोठ्या प्रमाणात झाला की आपली हे शहर बरोबर झोपडपट्टी विरहित झालं पाहिजे ही भावना त्या काळातल्या होती. आणि आम्ही मग दादांच्या नेतृत्वाखाली 2017 पर्यंत आम्ही काम करत राहिलो तर किती मोठमोठे प्रकल्प इथे उभे राहिले. ग्रेट सेपरेटर आले, उड्डाण पूल आले, मोठमोठे गार्डन, मोठमोठे प्लेग्राऊंड झाले. जे लागतं त्या ठिकाणी मोठे रस्ते सुद्धा त्या काळामध्ये झाले. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठे प्रकल्प कसे आले पाहिजे. लोकसंख्या वाढती तर 50 वर्ष पुढचा दृष्टिकोन ठेवून अजितदादांनी सांगितलं की पवना डॅमच्या धरणातनं पाणी आपल्याला कमी येतंय, आपल्याला ती कमी पडणार आहे. मग आंध्रा मावळमधून त्या ठिकाणी त्यांनी पाणी उचललं. आजकेर धरणामुळे त्या ठिकाणी ती परवानगी त्या काळातली आजची नाही येते. बरोबर. पण मग मला मी कसं आमदार म्हणायचं, मग असं काय घडलं की 2017ला राष्ट्रवादीची सत्ता गेली? मग 2017 ज्यावेळी हे सर्व काही गोष्टी होत्या तर त्या 2017 मध्ये ह्या आताच्या ज्या भारतीय जनता पार्टीची उमेदवारी शकुंतलाताई दराडे त्या काळात त्या महापौर होत्या. बरोबर. आणि त्यावेळेस विठ्ठलाच्या मूर्तीचा घोटाळा झाला. ती मूर्ती किती मोठी आहे, पण विठ्ठलाच्या मूर्तीवरती कोण घोटाळा करण्यासारखा आहे का? पांडुरंग येतो, पांडुरंगाला आपण नतमस्तक होतो. त्या याच्यामध्ये त्या माता माऊली त्या ठिकाणी महापौर होत्या, आयुक्त कोण होते मला माहीत नाही, आता आठवत नाही. पण त्या काळातला भ्रष्टाचार फक्त तो लोकांच्या समोर आला की खूप मोठा भ्रष्टाचार झाला. आणि त्यातनं ही समजा त्या ठिकाणी ताब्यातनं आमच्या राष्ट्रवादीनं गेली. भारतीय जनता पार्टी आली, त्यातनं उलथापाला झाली. 2014ला मग इकडले तिकडे गेले. दादानी खूप मोठी केलेली लोक त्या पक्षात गेले. मग त्यांनी सर्व एकत्र होऊन मग ते लोकांच्या समोर एक वेगळा नेरेटिव्ह मेसेज त्या ठिकाणी पोहोचवला. आणि 2017ला ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्यांची सत्ता आली. हो, पण मग आता पण तेच घडलं की इन्कमिंग आउटकमिंग झालेलं कुठं नाही. आताही तेच, उलट आता यावेळी जोमात झालं. आता परिस्थिती काय आहे की आता मलाही समजत नाही की लोकशाही आहे का हुकुमशाही, मला समजत नाही आजही. अरे एवढा मोठा राजकीय अनुभवी नेता जर हे वाक्य करत नाही काय करणार. जर समजा कालपर्यंत दादांच्या कानात बोलणारी माणसं दुसऱ्याची सकाळी जाऊन जर तुम्ही ती दुसऱ्या पक्षाचं जर समजा तुम्ही उपन्न घालत असाल तर त्यापेक्षा मला न समजणारे कोण आहे त्याच्यामध्ये. मी सुद्धा आजबोल झालो की लोकशाही आहे किंवा नाही मला माहीत नाही. पण ह्या ज्या काही गोष्टी येतात, तत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा, त्या ठिकाणी असणारं काम की आपण केले लोकांच्या याच्यावरती आपण फसवणूक केली काय, हे सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला समजत नाही. पण आम्ही लगेच जातो. पण आज ज्या लांडे कुटुंबानं संपूर्ण या पिंपरी चिंचवडच्या किंवा आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये आपलं योगदान दिलं, मग राजकीय असेल, सामाजिक, अगदी तुमच्या वडिलांपासून तुम्ही, नंतर स्वतः तुमच्या पत्नी मोहिनीताई पण महापौर राहिल्या, तुमचे सुपुत्र म्हणजे विक्रांत लांडे हे देखील नगरसेवक राहिलेले. तर आता असं काय झालं की आता मैदानात लांडे कुटुंबियांमधलं कुणी नाही आहे, पण ते तुमचे पुतणे आहेत विराज लांडे. विक्रांत लांडेंनी पुन्हा उमेदवारी का घेतली नाही? याच्यामध्ये कसं आहे की आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे माझे वडील 50 वर्षे पंढरपूरची पायवारी करणार आहे. हो. आमची आळंदीला पंढरपूरला एक धर्मशाळा आहे. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी, आम्ही सुद्धा माळकरी आहोत. परंपरा त्या ठिकाणी की एखादी गोष्ट जर समजा आपल्याला नाही मिळाली तर हिसकून घ्यायची नाही कधी. अन्याय झाला तर न्याय जर कुठं मागायचा असतो तो लोकांच्या दरबार जाऊन तो न्याय मागायचा, ते मी केलेलं आहे. बरोबर. तुम्ही 92ला केला, 2002ला केला, त्यानं 2009ला केला, मी केला, 14ला केला, 19ला केला. म्हणजे माझ्यावरती अन्याय झाला तो आमच्याच पक्षाने केला. पण मी न्यायालयात गेलो, तो लोकांच्या दरबारात गेलो, त्यांच्याकडे न्याय मागितला. मी परत त्यांच्याकडेच गेलो. बरोबर. मी गेलो ते परत पवार साहेब आणि अजितदादा यांच्याकडे. तुमचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे मला एक नेहमी असं कोडं पडतं ना, तुम्ही कधी साहेबांना सोडलं ना कधी तुम्ही दादांना सोडलं. तुम्ही जेवढा पिरियड दादांकडे होतात तितकेच तुम्ही साहेबांकडे पण होतात, साहेबांकडे होतात तितकेच तुम्ही दादांकडे पण होतात. म्हणजे थोडक्यात कसं, हृदयात साहेब, मनात दादा. कारण की तुम्ही जे आत्ताच सांगितलं तुमच्यावर जे संस्कार आहेत, आपल्याला ज्यांनी दिलंय, मला आठवते महापौर पद अपक्ष असताना सुद्धा महापौर केल्याची जाणीव जी ठेवली तुम्ही एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गेलात, पण घर सोडून दुसऱ्या घरात कधी गेला नाही. नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की मोठ्या भाऊ वडिलांनी जर समजा काही चुकलं तर पुतण्या कुठेतरी तो त्या ठिकाणी रुसून बसतो. आता आम्ही कोणाकडे रुसणार? वडील त्या ठिकाणी, वडिलांनी पवार साहेबांचा फोटो देवघरात ठेवला, त्याची पूजा वडील करायची, आम्ही करायला लागलो. मग अजितदादा त्या ठिकाणी येतो, मग अजितदादा त्या ठिकाणी आम्ही त्यांना तेच पाहतो की बाबा पवार साहेबांना तर अजितदादा आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी न्याय दिला आम्हाला. पदं मिळण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी निष्ठा ठेवावी. त्यांनी आम्हाला उद्या काय दिलं नाही दिलं तर नागरिक म्हणतात, विचारतात आज लोक सुद्धा की तुम्हाला का देत नाही, तुम्ही त्यांचे का थांबलात, आम्हाला विचारतात.
आम्ही सांगितलं की बा ज्या माणसाने आम्हाला काही शिकवलं आमच्या आईवडिलांनी, एखाद्याशी प्रामाणिक राहायचं. त्यांनी सांगितलं उद्या तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका, तुम्ही जाता, आम्ही निश्चितपणे दुसऱ्या दरवाज्यात जाऊ. हम्म. पण पदं मिळण्यासाठी किंवा स्वार्थापोटी जाणं हे माझ्यासारख्याला पटत नाही. तर तुमच्या तुमच्या स्वभावात ते कधीच सोबत बसत नाही. बर, आता मुळात एक आत्ता ह्यावेळी कुठेतरी म्हणजे दोघेही पुन्हा एकत्र येणार आणि चला पिंपरी चिंचवडमध्ये किमान एकत्र आले तरी ते एक वेगळा एक आनंद, एक मेसेज कार्यकर्त्यांमध्ये गेलेला आहे की बाबा काका पुतणे एकत्र आले, साहेब दादा एकत्र आले. आणि त्यामुळे आता असं वाटते की पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची जी पूर्वी ताकद आहे म्हणजे 2 असेल, 7 असेल आणि 12 तिन्ही वेळा आपण हॅट्रिक साधली होती, तर यावेळी निश्चित सत्तांतर घडून येईल आणि पुन्हा राष्ट्रवादी येईल. नाही, त्याच्यामध्ये एक आहे की आमच्या शहरात नाही तर राज्याला सुद्धा आनंद होणार आहे की शरद पवारांना अजितदादा परत आले. आणि अजितदाला का वाटू नये की माझ्या चुलत्याला मी सोडून का जातोय. त्यांच्या मनामध्ये खतखत असेल ना की मी माझ्या चुलत्याला सोडले, त्यांच्या मनात आहे ना. नक्कीच. पण तो नाईलाज असेल असं मला वाटतंय. बस. पण ते पुन्हा एकदा स्वग्रही येतील. दादा त्या ठिकाणी साहेबांचाच आशीर्वाद घेऊन पुढे जाणार आहे. आजही ते साहेबांना त्या ठिकाणी तेवढेच वडिलांप्रमाणे मानतात. बरं. तो मलाही माहिती आहे ना की दादा फार हळवे आहेत तसे मनाने. पण ते कधी कधी एखाद्या गोष्टीला जर समजा एखाद्या कोणी सांगितलं तर त्याचं ऐकून ते मनामध्ये ठेवतात. ते कधी कधी दादांचं चुकतं तिथं असं मला वाटतंय. नक्कीच. पण आता मी अजित गव्हाणेंशी पण बोललो, त्यांनी तर स्पष्ट सांगितलं आम्ही दोघांना एकत्र आणल्याशिवाय राहणारच नाही. आणि ते तर ठरलेलंच आहे ना की आम्हाला वाटतं की बाबा मी तर त्या ठिकाणी पहिल्यापासून सांगतो. त्यांनी किती जरी समजा दादाने आम्हाला सांगितलं तू पवार साहेब, आम्ही पवार साहेबांकडे जातो, तुमच्याकडे येतोय. मी तिसऱ्या घरी जात नाही ना. बरोबर. तुमच्या मोठ्या काका का आलो काय आणि तुमच्याकडे छोट्या पुतण्या का आलो काय, मी तुमच्याकडे आलेलो आहे. फक्त त्या खोलीतनं त्या खोलीत गेलेलो आहे. फक्त घर एकच आहे तुमचं. बरोबर. घराची वाटप झालेलं नाही. राजकारणात ते होत राहतात, तेवढं फक्त आम्ही पाहिलेलं आहे. ते तात्पुरतं असेल किंवा काय असलं तरी शेवटी पवार साहेब ते पवार साहेब. आता एक तुम्ही मगाशी म्हणालात की बाबा माझ्यावर पक्षानं अन्याय केला, मग तसाच मुलाला आता तिकीट न देता विक्रांत लांडेंवर पण अन्याय केला असं म्हणता येईल. ते अजितदादा ठरवतील. त्यांच्या जर मनात आलं तर ते विक्रांतला परत त्या ठिकाणी परत त्याला कुठंतरी ती संधी देतील असं मला वाटतंय. अच्छा. पण त्या याच्यामध्ये की तरुण वयामध्ये तो नगरसेवक असताना स्वतःची जागा सोडून दुसऱ्याला देणं हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवला दादांच्या शब्दावरती. आणि त्यांनी काही बंडखोरी केलेली नाही. नाही तर आम्हाला काही बंडखोरून निवडून येणार ते आमच्या घरातलंच काम आहे. ते बंडखोरून निवडून येणारीच माणसं आहे आम्ही. आमच्या अन्याय केला तर आम्ही न्याय दरबारात मागतो लोकांच्या. पण आम्ही ते केलं नाही. म्हणलं आता मी जे केलंय ते तू तसं करू नकोस. मला जे जमलं ते आता तुला जमणार नाही. कारण शेवटी तो एक सरळ आणि साधा आहे. राजकारणात काही गोष्टी असतात, त्या काळातलं राजकारण आता खूप फरक आहे. आता काय आहे की नुसतं पैशावरती मसल्स, मनी पॉवर त्या ठिकाणी दहशत गुंडगिरी त्या ठिकाणी आपण पाहतो. तू ते काम करू नये. ही एक मोठं काम त्या ठिकाणी. शिक्षण संस्था मोठी आहे, इंडस्ट्री मोठी आहे. या सगळ्या गोष्टीत आपण लोकांच्या पण जातो. लोकांना त्या ठिकाणी बरं वाटतं की माणसं किती मोठी असते ती सर्वसामान्यपणे देत असतात. तेच आम्हाला ती श्रीमंती त्या ठिकाणी लोकांनी दिलेली आहे. वा. मग आता आणखी एक मला असं विचारायचं की मुळात आता राष्ट्रवादी जेवढ्या जागा लढतीये तर राष्ट्रवादी आणि भाजप हे 2 पक्ष आता आमने सामने आहेत. अर्थात तिथे भले ह्याच्यात एकत्र आहेत राज्यात महायुती म्हणून, पण आता इथं शिवसेना ती देखील तिसरी झालेली आहे, वेगळी लढती आहे. राष्ट्रवादीच्या आत्ता तुमच्या एकंदरीत राजकारणाच्या अनुभवानुसार आणि आत्ता जनतेमध्ये जो काही आपण म्हणतोय की एक रोख आहे की बाबा पुन्हा एकदा अजितदादा यावेत यासाठी जे काही कार्यकर्ते धडपड करतात, काय वाटते किती जागा येऊ शकते? आणि मला तर याच्यामध्ये असं वाटतं की आता लोकांना समजलेलं आहे की खरं आणि खोटं काय आहे ते. मला काही कोणावरती आरोप करायचे नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 75 ते 80 जागा मिळतील. अच्छा. आता ह्या ह्याच्यात अच्छा, म्हणजे आपकी बार 70 पार 75-70 पार 75 ते 80 जागा आपल्याला मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. बर. मुळात आत्ता जे राजकारण आहे त्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं घडलेलं यावेळेचं तुम्हाला सांगतो की तुमच्या वेळी पण असं कधी घडलं नाही जे आत्ता ह्या निवडणुकीमध्ये घडलंय. 70 जण बिनविरोध आलेत संपूर्ण राज्यामध्ये. तर हे बिनविरोधचं जे काही पेव फुटलंय हे नेमकं काय आहे? काय वाटतं याच्याबद्दल? लोकशाहीला हे घातक आहे का? याच्यामध्ये जो कष्ट करणारा, प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणारा त्याने राजकारण करू नये आता. कारण आता लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहील की मला माहीत नाही. पण मी त्याच्यावरती काही चांगलंही बोलणार नाही, वाईटही बोलणार नाही.
पण परिस्थिती सर्वसामान्य जो कार्यकर्ता काम करणार आहे पक्षवाढीसाठी तो इथनं पुढं आपल्याला दिसणार नाही, याची त्या ठिकाणी माझ्यासारख्याला खंत वाटणार आहे. कारण की असं राजकारण याच्या आधी तुम्ही कधी नाही, बघितलं? कधी पाहिलेच नाही, आम्हालाही माहीत नाही. परंतु ह्या ज्या तुम्ही सांगितले 70 जागा या राज्यामध्ये बिनविरोध आलेल्या आहेत, त्याच्यावरून समजून घ्या की आता याच्यात नक्की काय आहे. आता मला समजलं की त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने कलेक्टरला आदेश दिले, काही होणार नाही. जैसे ते तसे त्या ठिकाणी निर्णय होतील. आहे ते बिनविरोध नगरसेवक तुम्हाला दिसतील, पण ते राष्ट्रवादीचे असतील, BJPचे असतील किंवा अन्य पक्ष असतील, मला त्याच्यावरती बोलायचे नाही. पण सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे ना तळागाळातला, मग तो त्या भाजपचा असो, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना शिंदे गटाचा असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कोणत्याही गटाचा पक्षाचा, असो, हां. कोणत्याही पक्ष असो, तो कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी तो कार्यकर्ताच राहील. त्याला कधी पदाची त्याने अपेक्षा करू नये असं मला त्या ठिकाणी वाटतंय आता. बरं, अगदी एक शेवटचे 1-2 प्रश्न मला एक असं विचारायचं आहे की इकडे राज्यात तर हे तिघेही एकत्र आहेत, एकत्र नांदतायत, एका घरात आहेत, एका सरकारमध्ये आहेत, आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत पुरता आपला जर विचार केला तर तिघे एकमेकांच्या आमने-सामने आहेत. मोठ्या नेत्यांचं सोपं आहे हो त्यांना ते सगळं हँडल करणं, पण जेव्हा ते खालपर्यंत झिरपत येतं तेव्हा स्थानिक नेत्यांना त्याची अडचण होत नाही. नाहीतर त्यांनी हे ज्या निवडणूक 15 तारखेला मतदान होईल, 16 तारखेला निकाल लागतील, मग आपापसात आमच्या हरकीची मारामारी इथं होणार, मग ती सोडायला ते सुद्धा येणार नाहीत. मग त्यासाठी काय करावं लागेल, हा सुद्धा प्रश्न, हा पडलेला प्रश्न आमच्या हरक्याला सुद्धा आहे. हा ना, म्हणजे का असं असं नाही, अशाने त्याला त्याला आमच्याकडे उत्तर नाही. म्हणजे बर, आता अगदी मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. इतके वर्ष तुम्ही राजकारण केलं, केवळ आणि केवळ निष्ठा, म्हणजे दादा साहेब, म्हणजे एकच घर, एकच आडनाव आणि एकच पक्ष. आत्ताच्या इनकमिंग आणि आउटगोईंगमुळे किंवा आयाराम गयारामकडे बघता, पद नाही मिळाले की सोडला पक्ष, तिकीट नाही मिळाले की सोडला पक्ष, जरा काही पक्षात काहीतरी कुरघोड्या झाल्या सोडला पक्ष. भविष्यात निष्ठा या शब्दाला राजकारणात आता काही अर्थ उरलाय का? मला नाही वाटत काही. कारण का, ज्यांना जी सवय लागलेली आहे ना, आता कसं बिबट्याचं पेव फुटलेलं आपल्या जीवनामध्ये, तिथे पूर्णपणे त्याचे ते तोंडाला हे लागलेलं असतं. तसं मला सत्तेची त्या ठिकाणी कुठंतरी ऊब पाहिजे. सत्ता नसेल तर मला रात्री झोप येणार नाही असं प्रत्येकाला वाटत असेल, म्हणून ती इकडनं उडी तिकडनं उडी, तिकडनं इकडं, इकडून तिकडं हे चालू आहे. त्यामुळं ते त्यांना माहिती असेल. मला तर काही त्यातलं मिळो न मिळो, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते चांगल्या प्रकारे पाहावे, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेले. चित्ती असू द्यावे समाधान. समाधान. खूप खूप धन्यवाद. खूप छान आपण संवाद साधला. खरं तर या ठिकाणी भाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळात निष्ठा जे एकेकाळी राजकारणामधले सर्वात महत्त्वाची होती. पद दिलेलं असतं, त्याची उंची वाढवण्यासाठी पद दिलेलं असतं, पद शोभेचं नसतं, जे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात करूनही दाखवलं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताच्या राजकारणाबद्दल त्यांनी तर क्लिअरच केलं आहे. होय, राष्ट्रवादी 75 ते 80 जागा निश्चितपणे आता पिंपरी चिंचवडमध्ये आणून दाखवणार. आणि राहिली गोष्ट कार्यकर्त्यांची, खरं तर एक म्हणतात ना की 2 हत्तींची मस्ती होते खरी, पण जीव जातो तो गवताचा. मोठमोठे नेते एकमेकांशी भांडतात, वेगवेगळे होतात, पुन्हा एकत्र येतात, पण त्यांच्या मस्तीमध्ये गवताने मात्र आपला जीव सोडलेला असतो. आणि हे गवत म्हणजे कार्यकर्ते असतात. पाहत राहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.